प्रेमाच्या नावाखाली एका विवाहित तरुणानं एका मुलीला जाळ्यात ओढलं. तिचं ब्रेनवॉश करून तिला पळवून आणलं आणि त्यानंतर किडनॅप करत 5 दिवस घरात डांबून ठेवलं. ही घटना घडली आहे अकोल्यात. अमरावती आणि कोल्हापूरनंतर अकोल्यातील या लव्ह जिहादच्या घटनेनं सगळेच हादरलेत. नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. अकोल्यातील जमीर जहरुद्दीन काझी नावाचा तरुण, जो आधीच विवाहित आहे आणि त्याला एक मुलगा देखील आहे. जमीरला गेमिंगचा नाद. गेमिंग ॲपवरती बादशाह या युजर नेम नावानं बनावट अकाउंट चालवतो. या माध्यमातून त्याची अनेक तरुणींशी ओळखही आहे. अशातच त्यानं हरियाणा राज्यातील एका तरुणीसोबत या ॲपवर जवळीक साधली. गेमिंग ॲपवर झालेली ही त्यांची ओळख हळूहळू प्रेमामध्ये बदलली. आपलं लग्न झालं आहे किंवा आपल्याला मुलगा आहे अशी कोणतीच माहिती या तरुणीला जमीरनं दिली नाही आणि तिच्याशी प्रेमसंबंध कायम ठेवले. पण तरुणीच्या घरच्यांना ही गोष्ट कळाली. त्यानंतर तिनं घरी आईनं आपल्याला रागवल्याचं जमीरला सांगितलं. आई रागावलीये, मला घरात राहायचं नाही असं रडगाणं तिनं जमीर समोर गायलं. त्यानंतर तिचा ब्रेनवॉश या जमीरनं करून स्वतःजवळ तिला यायला भाग पाडलं. प्रेमात वेळी झालेली ती तरुणी सुद्धा जमीरच्या सांगण्यावरून अकोल्यात आली. अकोल्यात येण्यासाठी तिनं लग्नाची स्वप्न पाहिली असावी. आपण आल्यानंतर आपण घरच्यांना सोडून जमीरकडे आलेलो आहे, आपलं नवीन आयुष्य सुरू करू असा विचार ती कदाचित करत असावी. परंतु यानंतर जमीरनं तिच्या सोबत जे काही केलं त्यामुळे सगळेच हादरलेत. जमीरनं प्रेमाच्या नावाखाली तिला अकोल्यात आणलं आणि पुढे गीतानगर भागामध्ये स्वतःच्या घरात 5 दिवस डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी त्याची बायको ही माहेरी गेली होती असं समजतंय. पण जमीरच्या आईला हा सगळा प्रकार माहीत होता, तरी सुद्धा त्यांनी काहीच बोलले नाही. या प्रकरणात हरियाणा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे. दरम्यान या तरुणीच्या शोधामध्ये तिचा भाऊ अकोल्यात आला आणि खदान पोलिसांशी संपर्क साधला असता तेव्हा हे सगळं भिंग समोर आलं. सध्या जमीर काझी हा पोलिसांच्या ताब्यात असून आज दुपारपर्यंत हरियाणा पोलिसांच्या स्वाधीन त्याला करण्यात येणार आहे. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मनोज केदारे यांनी काय माहिती दिली पाहूयात.